तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आज आपण डायरेक्ट बोलू, आज आपण राशन वाटणाऱ्या लोकांबद्दल बोलणार आहे। मित्रांनो, तुम्हाला तर थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल की राशन वाटणारे लोक म्हणजे कोण आहेत ते, बॉब अँड कोमल। मित्रांनो, आता हे लोक निघालेले आहेत पालखी घेऊन, साईबाबांची पालखी घेऊन। एकेकाळी हेच लोकांना राशन वाटत होते, लोकांना म्हणजे फक्त रोस्टर लोकांना हे लोक राशन वाटत होते। आता निघालेत साईबाबांची पालखी घेऊन। आता हे लोक साईबाबांच्या दरबारात किंवा साईबाबाच्या पाया पडायला जात नाही, हे लोक स्वतःचा कंटेंट आणि स्वतःच्या रील बनवायला जात आहेत। आता मी असं का बोलतोय हे तुम्हाला पुढे पण समजलंच, त्याआधी हा व्हिडिओ बघून घ्या, मग तुम्हाला सांगतो हे मी असं का बोलतोय ते। तर चला मग व्हिडिओला न टाइम घालता सुरुवात करूया लगेच। पहिली गोष्ट तर मित्रांनो, पालखी घेते वेळेस पायातला चप्पल काढायचा असतो आणि हा भाऊ डायरेक्ट पायात चप्पल लेवून पालखी उचलतोय आणि रील बनवतोय। मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल की भरपूर ऊन आहे आणि रस्ता तापलेला आहे, त्याच्यामुळे याने चप्पल घातलाय, तुला काय फक्त तुला इथं येऊन बोलायचं आहे, असं काहीच नाही। मित्रांनो, जयेश नावाचा सुद्धा एक रील स्टार आहे, तो सुद्धा पालखी घेतो, ज्यावेळेस पालखी घेतो त्यावेळेस चप्पल उतरून चप्पल काढून पालखीला हात लावतो। हा कधी न संपणारा प्रवास असाच अबाधित राहील। तुझ्या डोळ्याबंदी चंद्र मन भरून हसला तुझ्या डोळ्या। आणि हे लोक फक्त रील बनवण्यासाठी पालखी घेऊन जातात साईबाबाच्या। मित्रांनो, देव हा तुम्ही माझी सेवा कराच असं कधीच म्हणत नाही। मित्रांनो, देवाची सेवा हे फक्त मनातून केली जाते, ना की रील बनवून केली जाते। मी सुद्धा साईबाबांना गेलोय, पण असं नाही की मित्रांनो मी रील बनवलोय जाऊन मी तिथं ब्लॉग बनवलोय, असं काहीच नाही। मित्रांनो, ज्यावेळेस भक्ती करतो आपण त्यावेळेस मनातून करायची असते, ना की रील बनवून। हे लोक मित्रांनो आता कंटेंटच्या नावाखाली काही देवाची देखील विटंबना करत आहेत। मित्रांनो, तुम्ही रील बनवण्यासाठी प्लीज कोणीही देवाचा अपमान करू नका, प्लीज, ॲज अ रिक्वेस्ट आहे। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट सांगतो की हा बॉब एवढा खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं, एवढा खालच्या पातळीला जातो। हा कंटेंट शोधण्यासाठी स्वतःच्या बायकोच्या कोमलची पर्सनल गोष्टी सुद्धा शेअर करतोय। ह्याचे सबस्क्रायबर सुद्धा म्हणतात की मला एवढ्या पण पर्सनल गोष्टी नको होत्या, पण तुम्ही दाखवता मी काय करू शकतो। भाऊ, तू जे टोपी घातलाय त्याला तकिया टोपी म्हणतात आणि हे लोक फक्त मुस्लिम धर्मातच यूज केला जातो। आणि मित्रांनो, आपल्या धर्मात फक्त आणि फक्त गांधी टोपीचा यूज केला जातो। जे तुला माहिती नसेल तर माहिती करून घे, गावाकडे जे म्हातारे माणसं जे टोपी घालतात त्याला म्हणतात गांधी टोपी। दुसरी गोष्ट, मी इथं काही हिंदू मुस्लिम करायला आलो नाहीये, फक्त आपली संस्कृती जी आहे ते सांगतोय मित्रा। फक्त एवढं लक्षात ठेव की कोणती टोपी यूज करायची आणि कोणती टोपी यूज नाही करायची। ते तुम्ही फक्त रील बनवताय, दुसरं काही घेणं देणं नाही तुम्हाला। फक्त कोणची पोशाख घालायचा, कोणचा चप्पल घालायचा हे काहीच माहिती नाही। मित्रांनो, हा प्रत्येक वेळेस प्रत्येक रील मध्ये पालखी ज्या वेळेस घेतो त्यावेळेस ह्याच्या पायात शूज किंवा चप्पल राहतोय। तर मित्रांनो, संस्कृती आपली पण आहे, तिला जपायला शिका आणि संस्कृतीला विसरू नका प्लीज। त्या दिवशी फोड आलाय, दरवर्षीच्या वजनामुळे या पायाला पण आलाय फोड। मित्रांनो, भाऊ एवढा शहाणा आहे की स्टार्टिंगला धावलाय की पाय दाखवून म्हणलाय की भाऊ मला फोड आलाय माझ्या पायाला, हा व्हिडिओ मध्ये आहे, लास्ट पर्यंत बघावं लोक म्हणून। भाऊ, तुझ्या पायाला नाही, तुझ्या जाऊ द्या, विषय बदला। तर बघूया आपण पुढे काय होतंय ते। अरे कहना क्या चाहते हो तुम लोग ने ना, वा तुम लोग ने नाही। 2-3 महिने झाले आमच्यासोबत सगळं वाईटच होतं, वाईटच चालू। मला काय समजत नाही कोणची नजर लागली का। आता आम्ही ना मित्रांनो, ह्यांचं का वाईट होतंय ते मी ह्यांना सांगतो। कर्माचे फळ इथंच फेडावं लागते मित्रांनो। ज्यावेळेस हे लोक पालखीला उचलतात त्यावेळेस चप्पल घालतात, त्यावेळेस ह्यांना समजत नाही की पुढे काय होणार आहे आपल्यासोबत ते, आणि बोलतात आमचं वाईट होत आहे, आम्हाला कुणाची नजर लागली काय माहिती। ज्यावेळेस तुम्ही देवाचा अपमान करता त्यावेळेस तुम्हाला समजत नाही की देवाला काय वाटेल ते म्हणून, आणि हे लास्टला असंच भोगावं लागते। असा विचार केलाय की आपल्या पर्सनल गोष्टी आम्ही शेअर नाही करणार। क्लास आपलं सध्या बंद आहे। हा, तुम्ही पर्सनल गोष्टी नका शेअर करू। 1 मिनिट थांबा मित्रांनो, हा एक व्हिडिओ मला आलाय आताच, ते बघून घेतो।
विषय काय त्याचा समजला असेल. मग आम्ही निघाले कोमलचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स घ्यायला. पत्तूने आपल्या हेल्मेट घातले. हेल्मेट का घातले ते पुढे समजेल. हेल्मेट का घातलाय? हेल्मेट कारण की तू सायकलवर आहे ना, त्याच्यामुळे हेल्मेट घातलाय. आणि मी इथे खूप एन्जॉय करतो कारण खूप दिवसानंतर बाईकवर फिरतो आणि इथे एवढा मोठा सूर्य दिसला आणि आम्ही ब्रिज क्रॉस केला. हा, इथं एवढा मोठा सूर्य. अरे सूर्य तर एवढाच असतो. सूर्य कसं काय मोठा झाला? आहे कुछ तो गडबड आहे. नहीं, कुछ तो गडबड है. इसने जज्बात बदल दिया, सब बदल दिया. सूर्य एवढा राहते यार, एवढा मोठा थोडी सूर्य असतो. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई, मारो मुझे, मुझे मारो. त्याच ह्याच्यासाठी आम्ही हेल्मेट घातले आणि खूप इम्पॉर्टंट ओरियन मॉल आला आणि ओरियन मॉल आम्ही केले क्रॉस आणि इथे आम्हाला वाव एवढी सुंदर आणि एवढी स्वच्छ गाडी दिसली आणि आम्ही कोमलचे रिपोर्ट घेतले आणि आता आमचा विषय झाला की रिपोर्ट तर घेतला. आता काय विषय, तर मी बोललो की मला ना आज प्रॉन्स बिर्याणी खायची, पत्तू तुझ्या हाताची. तर आम्ही निघालो डायरेक्ट मच्छी मार्केटकडे. भावताव करून पत्तूने घेतले प्रॉन्स आणि भात करायचं बोलल्यानंतर राईस तर लागेलच. एकीकडे साईबाबाची पूजा करायची आणि एकीकडे मांस मच्छी खायची. एकीकडे साईबाबाची पालखी घेऊन जायचं आणि एकीकडे जीवांशी एखाद्या प्राण्याला मारून त्यांना खायचं. आणि दुसरीकडे माणसाला कसलीही बिमारी राहू दे, आम्हाला प्रॉन्स बिर्याणीच खायची. या राईस घेतला. खूप ट्रॅफिक होती आणि या ट्रॅफिकने कमीत कमी 15 मिनिटं घेतली आमची फक्त ब्रिज पार करायला. कोमलचा फोन आला की प्लीज माझ्यासाठी रेडबुल घेऊन येते. त्याच्यासाठी रेडबुल आणि आमच्यासाठी काहीतरी खायला घेतला आम्ही. येस, फायनली मी घरी बसलो रिपोर्ट घेऊन आणि कोमलला बोललो हे तुझे रिपोर्ट, काळजी घे आणि लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरना हे रिपोर्ट दाखवायचे. बघूयात पुढे आता. आणि एकीकडे कितीही दुःख आणि कितीही पीडा झाल्या तरी मॅडमला मेकअप करूनच यायचं आहे, कारण की मॅडम मेकअपचा क्लास घेतात ना. क्लास बंद पडलेला. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून देतोय की इकडे खुळखुळावाला प्रँक आहे. तो पण प्रँक असेच करतोय. म्हणजे प्रँक स्क्रिप्टेड असतात तरी त्याने प्रँक म्हणून लोकांना दाखवतात. लोकांना समजते पण त्यांना वाटतं की हा आम्ही मोठा प्रँक करतोय, लोकांना येड्यात काढतोय, लोकांना समजतच नाही. असंच इथं पण झालेलं आहे. आणि हे एका महिन्यात 2 वेळेस डायरेक्ट तलाकचा म्हणजे डिवोर्सचा प्रँक बनवतायत. आणि प्रँक पण कसा बनवतात ते पण तुम्हाला दाखवतो, बघा. बोल. मला ना डायव्होर्स पाहिजे. मित्रांनो, एखाद्या माणूस ज्या वेळेस तलाक घेतो किंवा डिवोर्स घेतो त्यावेळेस रिॲक्शन कसं असतं, त्याचा चेहरा कसा असतो, एकदम रागीट, एकदम म्हणजे टेन्शन मध्ये, सगळं असं काय असतं. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. पण इथं काहीच नाही. इथं ज्यावेळेस डिवोर्स घेतो आपण त्यावेळेस असं हसतात. बोल. मला ना डायव्होर्स पाहिजे. बघितलं मित्रांनो, म्हणजे हे लोकांना येड्यात काढण्यासारखं आहे. म्हणजे खुळखुल्याला पण होईना आणि ह्याला पण होईना याले. मी फक्त प्रँक बद्दल बोलतोय, दुसरं काय समजू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट खाली नक्की सांगा. दुसरा व्हिडिओ कोणावर बनवायचा ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर चला मग, बाय बाय.